जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, ही अवघ्या विश्वकल्याणाची प्रार्थना ज्या सुवर्णभूमीतून उदयाला आली ती संत ज्ञानेश्वर माऊलींची देवाची आळंदी. प्रत्येक माणसात देवत्वाची प्रचिती आणि प्रत्येक जीवात ईश्वराची भक्ती ज्यांनी पाहिली असे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय त्यांच्या अलौकिक जीवन कार्यानं देवस्वरूप झालेलं देहू असे या तीर्थक्षेत्रांच्या नजीक असलेले मल्लविद्येची पंढरी आणि वारकऱ्यांची ओसरी असा नावलौकिक मिळवलेली ही भोसरी. अशा या भोसरी गावातील वारकरी संप्रदायाचा मल्लविद्येचा वसा आणि वारसा चालवणारे लांडे घराणे आज माननीय आमदार विलासराव लांडे यांच्या रूपानं या घराण्याचा लौकिक अवघ्या महाराष्ट्रात झाला आहे. या लौकिकामागे आईवडिलांची पुण्याई आणि जीवाला जीव देणाऱ्या माणसांचं अतूट प्रेम हे मात्र विलासराव कधीच विसरत नाहीत. विलासरावांचे वडील माजी नगरसेवक हरिभक्त परायण श्री विठोबा लांडे यांच्याकडूनच समाजकारणाचा वारसा घेऊन विलासरावांनी आज आपल्या कर्तृत्वाची मोहर राजकारण, समाजकारण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात उमटवली आहे. सन 1992 साली अतिशय तरुण वयात विलासराव नगरसेवक झाले. सन 1993 साली आशिया खंडातील अग्रेसर अशा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं महापौर पद विलासरावांनी समर्थपणे भूषवलं. या महापौर पदाच्या कार्यकाळातच बालेवाडी क्रीडा नगरीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं यशस्वी संयोजन करून सर्वांचं लक्ष वेधलं. सन 1997 मध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी विद्यमान महापौर सौभाग्यवती मोहिनीताई लांडे या प्रथमच नगरसेविका झाल्या. आजपर्यंत संसारात प्रेमाची साथ देणाऱ्या मोहिनीताईंच्या रूपानं राजकारणात आणि समाजकारणाच्या प्रवासात एक जवळचा सोबती विलासरावांना मिळाला. विलासरावांचे धाकटे बंधू विद्यमान नगरसेवक श्री विश्वनाथ लांडे यांनी विलासरावांच्या उद्योग विश्वातील व्याप समर्थपणे सांभाळला. विलासरावांची सामाजिक, राजकीय कारकीर्द यशस्वी करण्यामध्ये त्यांची मोलाची साथ आहे. याशिवाय विलासरावांचे जावई श्री सुधीर मुंगसे आणि भाचे जावई श्री शिवाजी आखाडे यांनी ऑटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेड सारख्या त्यांच्या कंपनीचे सर्व व्यवस्थापन कार्यभार अगदी अभ्यासू वृत्तीनं सांभाळत विलासरावांना समाजकार्यासाठी पुरेशी उसंत दिली. आपल्या धावपळीच्या दिनक्रमात जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा तो वेळ विलासराव आपल्या कुटुंबासाठी देतात. सुमित आणि आर्यन या लाडक्या नातवंडांसोबत रमताना त्यांचा थकवा निश्चितच कमी होतो. हॉटेल व्यवसायातून आपल्या उद्योजकतेची सुरुवात केलेल्या लांडे कुटुंबानं सन 1996 साली आपला पहिला प्लांट कुदळवाडी इथे सुरू करून औद्योगिक क्षेत्रात पदार्पण केलं. आज 12 प्लांट असलेल्या या कुटुंबानं आपली उद्योग विश्वातली भरारी सातासमुद्रापलीकडे नेली. आकाश भरारीचं हे वेड रक्तातच असावं लागतं. कोणाच्या उसन्या पंखातून आकाश कवेत घेता येत नाही हेच खरं. या कुटुंबाच्या पंखात मात्र हे आकाश कवेत घेण्याचं बळ आहे हे निश्चित. या लांडे परिवारानं समाजकारणात लोककल्याणाचा अखंड वसा जोपासला. यासाठीच राजमाता जिजाऊ शिक्षण संकुलाची स्थापना झाली. कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या मुलामुलींच्या पदवी शिक्षणाचा मार्ग त्यामुळे भोसरी गावातच सोयीचा झाला. विलासरावांनी आमदार म्हणून केलेल्या विकास कामांची यादी तर न संपणारीच आहे. भोसरीतील सहल केंद्र, कुदळवाडी उड्डाणपूल, स्पाईन रोड, अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथील उड्डाणपूल, बॅडमिंटन हॉल, तसेच श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत नामदेव महाराज यांची भेट असणाऱ्या भव्य दिव्य शिल्पाचं भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते झालं आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय मुलामुलींसाठी 500 कॉट्सच्या वसतिगृहाचं
आणि आदिवासी मुलामुलींसाठी 275 कॉट्सच्या वसतिगृहाचं काम सुद्धा सुरू झालं आहे. अशी अनेक महत्वपूर्ण कार्य त्यांच्या कार्यकाळात पार पडली. यामध्ये विशेष उल्लेख करावासा वाटतो तो अनधिकृत बांधकामासंबंधीच्या पाठपुराव्याचा. कष्टकऱ्यांच्या डोक्यावरील छप्पर तुटू नये म्हणून अनधिकृत घरांच्या संदर्भात विलासरावांनी मनापासून प्रयत्न केले. वेळ प्रसंगी आपलं राजकीय अस्तित्वही त्यांनी पणाला लावलं. जनतेच्या सुखात स्वतःचं सुख शोधणारं नेतृत्व सातत्यानं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आनंद घेऊन जाण्यासाठी सदैव उत्सुक असताना दिसलं. लांडेवाडी येथील राजगड दरवाजाची पार्श्वभूमी लाभलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक वैभवातील शिरपेच आहे. याच परिसरात शिवचरित्राची भित्तिचित्र शिल्पमालिका आमदार विलासरावांच्या कल्पक प्रतिभेचं आणि त्यांच्या शिवभक्तीचं दर्शन घडवते. सन 2004 साली विधानसभेत विलासरावांनी प्रथमच पाऊल टाकलं ते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणूनच. या हवेली मतदारसंघाचे 3 विधानसभा मतदारसंघात विभाजन झाल्याने विलासराव हवेलीचे शेवटचे आमदार ठरलेच, पण नव्यानं निर्माण झालेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचेही पहिले आमदार विलासरावच. हा इतिहास आता कुणीही बदलू शकणार नाही. तर अशी आहे भोसरीतील लांडे कुटुंबाची सर्वार्थानं कृतार्थ आणि यशस्वी वाटचाल. प्रतिकूलतेवर संयमानं मात करीत राजकीय यशाचा आलेख त्यांनी सतत चढता ठेवला आहे. तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा, या जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे या कुटुंबाचा झरा मूळचाच खरा आहे. मानदंभासाठी आटाआटी न करता धडाडीनं विकासकामांवर लक्ष केंद्रित करणारे सुजाण नेतृत्व हीच विलासरावांची खरी ओळख. साधे निगर्वी विलासराव आपला समाजकार्याचा आणि उद्योजकतेचा वसा आपले सुविद्य सुपुत्र विक्रांतकडे विश्वासानं सोपवू शकतील असा संस्कार या कुटुंबानं राखला आहे. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी शुभांगीसह चिरंजीव विक्रांत गृहस्थाश्रमात प्रवेश करतो आहे. लांडे कुटुंबाचा समाजकारणासह उद्योजकतेचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपण विक्रांतलाही शुभेच्छा देऊया. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. धन्यवाद.